नमस्कार, मी अभय विजय डांगे तुमच्या डोंबिवली बीट्सच्या व्लॉगमध्ये काय बोलू आता. मी फर्स्ट टाईम असा माझी पहिलीच आहे फर्स्ट व्लॉग, कारण लास्ट इयर अभिषेक करायचा, यावर्षी अभिषेक काही कारणावर नाही आहे. सो यावर्षी मी व्लॉग करायचा ठरवलं आहे. पेज सेम असेल, फक्त आपले व्लॉगचं जो बोलायचा म्हणजे सूत्रसंचालन होता तो मीच आहे आता यावर्षी. तर असंच मला थोडं सांभाळून घ्या, फर्स्ट टाईम आहे, सपोर्ट करा. आणि आज ब्लॉग चालू करायचं रिझन काय की आज आमचा पाठ्यपूजनचा शो आहे कोपरखैरण्याला. कोपरखैरण्याला आम्हाला जायचं आहे. संकेतची कॉल केला की चौदा पाठपूजन आहे, तर आपल्याला जायचं आहे तिथे वाजवायला. तर आज मी त्या कारणामुळे ब्लॉग चालू केला. सुशांत आहे माझ्यासोबत. सुशांत मोबाईल ठेव गाडीवर मोबाईल आहे. सुशांत तिकडे संकेत भेट डोंबिवली स्टेशनला आहे. डोंबिवली स्टेशनला संकेत पण आहे, विघ्नेश आहे, विनय पण येतोय, सुमित वगैरे, अक्षय. स्टेशनला आहे. आता आम्ही चाललो आहे स्टेशनला पोचू. स्टेशनला पोचल्यावर तुम्हाला कळेल की पुढे आम्ही काय कसं किती सेटअप आहे काय कसं तुम्हाला सांगतो लवकरच. तिकीट काढतोय कोपरखैरणे. सुशांत आमचा तिकीट मास्टर आहे. काढ लवकर काढ. उबर घेऊन गेला कुठं आहे इकडे. कोपरखैरणे किती जण आहेत आपण? 3 जण. 3च काढायचे ना? हां, ते डायरेक्ट 45 रुपये. ओके. हा 15 रुपये तिकीट. थांबतो येते ना संकेतच काढून. काय वाटतंय आज पाठपूजन आहे आपलं? बघू आता, नवीन मुलं आहेत त्यांच्यासोबत वाजवायचं. वाजवाल ताशा सामान वगैरे तिकडे गेलंय. संकेतची वाट बघतोय, संकेत नाही ते. सुशांत 4:30 वाजले, अजून संकेत का आला नाही आहे आणि दादू कोणीच आले नाही. आणि आम्हाला ट्रेन पकडायची, ते 6चा टाईम आम्हाला पोचायचा आहे. अजूनपर्यंत कोणीच नाही आलं. आलेला आहे ह्याच्यामुळे आम्हाला लेट झाले, सुमितमुळे. तिकडनं अक्षय येतो, अक्षय, संकेत, दादू अजून कोणीच नाही आले. आज एकदम टकाटक, काय खरं नाही. पुढे चाललं पुढे टकाटक एकदम. हां सगळे. अक्षय बघा, अक्षय पण आलाय. अक्षय आलाय, अक्षय पण आहे. छत्री आणली ना, बरं आली छत्री आणली. हा बघा कसा आलाय. सुशांत बघा आमचा पाठपूजन वाजवायला आलाय, असं झालंय रत्नागिरी. आणि विनय दिसतोय का तो मागे ट्रेनमध्ये. फायनली दादू आलाय. दादू हे बघा, ह्याची वाट बघतो. हे बघा शेवटी वडापाव, छत्री बघ, BJP. काय दादू आज पहिला शो आहे पाठ्यपूजन. काय छत्री कुठं आणली? ह्याच्यामुळे लेट झालंय आम्हाला, ह्याच्यामुळे. सुमित ह्याच्यामुळे त्याच्यामुळे हा आम्ही लवकर आलेले. दादू काय बोलतो आपला, काय बोलतो अभिनंतर आपण मी चालू केलं. कसं वाटतंय तुला पहिलं पाठपूजन आज मथुरा आहे. काय इन्स्ट्रुमेंट काय लावले तुला माहिती आहे? 4 रोटो आहे, 8 बेस आहेत ना. ओमकार आज कीबोर्ड वाजवणार आहे. ओमकार आज कीबोर्डला होता डोक्याने. आता आम्ही ठाण्याला पोचलोय जस्ट. आणि आता एक मोठा सीन झालाय की दादूला TCने पकडले. दादूला TCने पकडलेलं. दादूला तर नशीब तिकीट होतं आमच्याकडे, तिकीट पण दादूची एवढी फाटलेली पूर्ण. आता विघ्नासाठी थांबलं, विघ्नासाठी थांबलं. विघ्ना वगैरे विनय पण येतो, विघ्ना पण येतो. विनय कुठे होतं? ठीक
तर आपण डायरेक्ट आता कोपरखैरणे स्टेशनला भेटू. तुकडा आहे उडा 4 किलो मस्त बोकडाचा मटण घेणार आहे ते 10 ते 12 कटोरी घेणार आहे वस्तू काय 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 बोलतो मला काय कळलं. बोकडाचं मटण मग काय टीसीने पकडलं काय वाटलं तुला. दादू बरोबर तुला कसं काय पकडलं रे. हा आम्ही झाला तो तर चक्कर वाजता त्याला पकडलं नाही. टीसीने पण बरोबर माणसाला पकडलं नाही आला विनय. तुला भेटलं का टीसी. दादूला पकडलेलं वर इथे तो काय. दादू काय आलं तू काय आलं तुला कोणते फोन येतात. हा पदक विघ्नेश वड्या काय बोलतो किती वाजता आला कुठे. आताच कोपरखैरणे स्टेशनला उतरलोय. विघ्न्या भेटलाय. विघ्न्या आमची वाढ जितक्या भेटला जितक्या भेटला आम्हाला जितक्या. विघ्नेश इथे फुकट वडापाव आहे कुठेतरी. हॅलो भाई आता जस्ट कोपरखैरणेला पोहोचलो आम्ही. आता फक्त ॲड्रेस आम्हाला प्रॉपर माहीत नाही. मॅप माहिती आहे. ईस्टला जायचं आहे का वेस्टला. या साईडला कॉल कर ना. उतरलं कन्फ्यूज झालं ईस्टला जायचं का वेस्टला. चल ठीक आहे आता आम्ही उतरलं डायरेक्ट जाऊ लोकेशनला. तुम्हाला सेटअप वगैरे काय सांगतो. विघ्ना काल आला तू. काल आलतो प्रॅक्टिसला मग काय प्रॅक्टिस घेतलीच नाही. काय परवडणार सेक्टर सेक्टर 3 विचार ना. ओम घ्यायला विचार सेक्टर 3. सेक्टर 3ला आहे. सेक्टर 3 जवळ आहे इथे. चल ना तुला काय चालायला. हे ना टू असं आहे ना टू टी असं. सुशांत एडिटर सुशांत तांबे टी. एवढी गँग आहे एवढी. तुम्ही इथे टॅटू टॅटू काढायचा. ट्रॅफिक बघ. पाऊसाने आज पाऊस थांबलाय. टॅटू स्कूल कुठे माहिती तो हाय महेश चव्हाण. विचारतो मी तुला. महेश चव्हाणचा हा. महेश चव्हाणचा तो टॅटू शॉप. महेश चव्हाण ना म्हणजे कोण. दादू कोण. महेश चव्हाण कोण. दाढी मला पण आहे. किती करू. गौरी कुमारा चंदनाचे ओटी कुंकुम केशरा हिरे जळित मुकुट शोभतो बरा रंगमतेनो पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना भूति जय देव लंबोदर पीतांबर फलिवर वंदना सरल सोंड वक्र तुंड क्रेनैना सहस्रमासा वट्टाये सजना संकष्टि पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति हो श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना भूति जरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू बाबारती हो वाळू तुझ कर गौरा जय देव नामा
प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू आवारती वाळू सुरकर सुरगौरा जय देव जय देव सेटअप लावले सेटअप तुम्हाला सांगतो आता आवाज नाही ना तुम्हाला सांगतो मी सेटअप पंचानन मन मोहन मुनिजनकारी षटकोटी सेटअप लावलेला उच्चारी सारंदारी जय देव जय देव शंकरा स्वामी शंकर गणपती गजानन महाराज की जय कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती
झालेलं आहे पूर्ण. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील. मी काही व्हिडिओज टाकेन आम्ही वादन आम्ही काय केलं आहे. म्हणजे जास्त नाही 3 बँजोवाले होते आणि आता आम्ही फक्त अर्धा तास 1 तास भेटला. 1 तास भेटला नाही फक्त. हो 1 तास फक्त वाजत भेटला. किती वाजले आता? 9:30 वाजलेत. आम्ही निघतो आता. आम्हाला डोंबिवलीला जायचं आहे. तर आता कोपरगंज आणि याला वड्याला चेंबूरला यायचं. मचवलं आहे फुल. मचवलं आहे फुल. राड्या केल्या. म्हणजे आपल्यासोबत आपले कलाकार पण दुसरे कलाकार पण होते. विघ्नहर्ता बीट्स होते. अजून कैवारी बीट्स होते. त्यांनी सगळीकडे वाजवलं. सगळं छान होतं. त्यांनी पण चांगलं वाजवलं. कलाकार पण सगळ्यांना एक प्रतिसाद देतोच. प्रत्येकाला एक आम्ही शो केला. आम्ही मचवलं शेवटी. म्हणजे वाटलं आता चला बाप्पाचं आगमन झालेलं आहे. आणि हे वातावरण बघतो ना आपण खूप चांगलं असतं बाप्पा आला की. वड्याच्या घरी पण गणपती असतो. वड्या घरी गणपती असतो ना? गणपती असतो. हां माझ्या घरी गणपती घरी असतो. हां घरगुती गणपती असतो. जेवायला या सगळ्यांना तुम्ही यूट्यूब आमचं जेवढं सबस्क्राईब आहे. भाजी आता भेटू आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये घरी जातो. चला बाय. मराठी गाणं तेच बोललो की आता तुम्हाला बोललो की व्लॉग एंड करायचा होता. आता वाजलेत 11:30 आणि 11:30 वाजता आम्ही जस्ट घरी. मी तरी घरी पोचलो. बाकी सगळे पोचले सुशांत वगैरे की. आणि विघ्नेशला पण बोललो की तू पोचला मेसेज कर की पूर्ण आम्ही आता पूर्ण पाठपूजन वगैरे वाजून वगैरे आम्ही आलो. म्हणजे माहोल खूप चांगला होता. आम्हाला पण मजा आली. म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही नवी मुंबईमध्ये वाजवलं की मुंबईमध्ये आम्ही वाजवलं पण नवी मुंबई फर्स्ट टाईम वाजवलं. त्यांचा खूप प्रतिसाद भेटला आम्हाला. तर माऊली आपले मंडळ होते माऊलीचं त्यांच्याकडून खूप प्रतिसाद भेटला. तर त्यांना पण आमच्याकडून खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट केला. तर हा आता व्हिडिओ काय करतो की कारण नंतर मध्ये खूप गर्दी होती. आम्ही ट्रेन पकडली तेव्हा खूप गर्दी होती. त्याच्यामध्ये मला व्लॉग शूट करायला आलं नाही. एक व्लॉग शूट केलं की त्या ट्रेनमध्ये मला एक म्युझिशियन भेटले की तेही कलाकार होते. त्यांचा एक शूट असेल. थोडासा पॅच मी तुम्हाला त्याचा ॲड केला. तुम्ही तो बघा फक्त. म्हणजे ट्रेनमध्ये कलाकार कुठेही आपलं कला सिद्ध म्हणजे दाखवू शकतात. तर त्यांनी पण त्यांचे काही शूट वगैरे घेतले तुम्ही बघू शकता. तर सो हाच माझा एंड होता की आता जस्ट घरी पोचलो आहे मी. आता वाजलेत 11:30 तर मी घरी आलो. फ्रेश वगैरे होऊन पूर्ण 12 वाजले. आणि खूप तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओज वगैरे भेटेल की आम्ही पाठपूजन केवढं आम्ही वाजवलं. खूप बाकी काही खूप तुम्हाला सांगितलं की खूप वगैरे बँचेस होते. ढोल तशा पथक वगैरे होते. मजा आली. पण खूप मजा आली यावर. म्हणजे माझा फर्स्ट व्लॉग मी तुम्हाला सांगितलं की अभिषेक नाही तर आम्ही हा फर्स्ट टाईम मला त्याने कार्य सोपवलं आहे. तसं सांभाळून घ्या की मी आज पहिला व्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला सांगा कमेंटमध्ये. असाच सपोर्ट आम्हाला करायचा डोंबिवली बीट्सला. तो सभाघेर गुड नाईट आणि शुभरात्री. आणि लास्ट आता एकच राहिले की जे अभि तुम्हाला बोलत आलं आहे सतत, जे मी पण तुम्हाला आता बोलतो आहे की डोंबिवली बीट्सला फॉलो करा. इन्स्टावर पण ID, यूट्यूबवर पण आपलं पेज आहे. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तुमचा प्रतिसाद भेटेल तर आमच्या कलाकारांची आमची कला तुम्हाला दिसेल असं मी मानतो. तर एवढा सपोर्ट आम्हाला असा करत राहा.